मनसे नेते संदीप देशपांडे आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। वरळीमधून तुमची चर्चा सुरू आहे, तर दुसरीकडे वरळीचे आमदार आदित्य ठाकरे महापालिकेत काल गेले होते। महापालिकेमध्ये जाऊन अनेक प्रश्नांवरती म्हणजे विशेषतः वरळीच्या प्रश्नांवरती आयुक्तांची बैठक केलेली आहे। काय त्यावरती प्रतिक्रिया? कारण की तुम्ही वारंवार बोलत होतात की आदित्य ठाकरे 4 वर्ष झोपी गेले होते आणि आता त्यांना मतदारसंघ 4.5 वर्ष झोपी गेले होते आणि आता त्यांना मतदारसंघ दिसतो। नाही बघा, एक मराठीत नाटक आलेलं तुम्हाला आठवत असेल तर, झोपी गेलेला जागा झाला, तशीच परिस्थिती आहे। 4.5 वर्षात तुम्हाला कधी वाटलं ना आयुक्तांकडे एखादी बैठक घ्यावी, लोकांच्या समस्या मांडाव्यात किंवा त्यांच्या सोडवाव्यात? आज का तुम्हाला आठवण झाली? काल संध्याकाळी महानगरपालिकेत, त्याच्या आधी सकाळी म्हाडामध्ये। आता तुम्ही लोकांना सांगता नाही ना, आपण क्लस्टर लोअर परळमधल्या ज्या चाळी आहेत तिथल्या लोकांना सांगता की आपण क्लस्टर डेव्हलपमेंट करू। काल म्हाडामध्ये कशाला गेलेलं तर मालकांना 79 याची नोटीस काढायची। काय याचं कारण स्वतःचा जो नातेवाईक बिल्डर मित्र आहे त्याला तुम्हाला बसवायचं आहे, म्हणून हे सगळे धंदे तुमचे चाललेले आहेत। हे काय लोक ओळखत नाहीत का? ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। बरं, 79 याची नोटीस काढायची होती, ती 2 वर्ष आधी का नाही काढली जेव्हा तुमची सत्ता होती तेव्हा? आज का तुम्हाला आठवण आली? मला असं वाटतं ह्या सगळ्या गोष्टी जनतेला कळतात। गेल्या 4.5 वर्षात तुम्ही विधानसभेमध्ये, आता तर टर्म संपली म्हणा विधानसभेची, वरळीच्या कुठल्या प्रश्नांवर आदित्य ठाकरेंनी चर्चा केली? एकदा रेकॉर्ड काढून बघा, किती प्रश्न विचारले वरळीच्या संदर्भात। जेव्हा भाषणाचा चान्स मिळाला वरळीबद्दल किती बोलले, पोलिसांच्या घराच्या समस्या त्याच्याबद्दल कितीदा तुम्ही आवाज उठवलात विधानसभेमध्ये? काही नाही। आज अचानक तुम्हाला जाग आली आहे कारण तुमच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि तुमची झोप उडालेली आहे। त्यांना प्रश्न विचारला होता की वरळीमधून संदीप देशपांडे यांचं तुमच्यासमोर आव्हान असेल, तर त्यांच्यावरती त्यांनी असं उत्तर दिलं की मला वाटलं माझ्यासमोर जो बायडन असतील। त्यावरती देखील तुम्ही ट्विट केलेलं आहे। अरे तुम्ही काय डोनाल्ड ट्रम्प आहात का की तुमच्यासमोर जो बायडन यायला? याचं पहिले उगीच काहीतरी एक उत्तर द्यायचं। मध्ये पण म्हणालेले की मेसी आणि काय रोनाल्डो यांच्यासमोर खेळायला सगळ्यांना, म्हणजे स्वतःला तुम्ही मेसी आणि रोनाल्डो समजता का? मेसी आणि रोनाल्डो स्वतःच्या ताकदीवर फुटबॉलपटू झाले आहेत, स्वतःचा गेम सुधारून फुटबॉलपटू झाले आहेत। त्यांचे आजोबा फुटबॉलपटू होते म्हणून ते नाही झालेत, हे त्यांनी पण लक्षात ठेवावं। ते असं देखील म्हणतात की कोरोना काळामध्ये हा पक्ष कुठे होता, किंवा मुंबईमध्ये चांगलं वाईट घडतं तेव्हा हा पक्ष कुठे होता, प्रत्येक वेळी आम्ही तुमच्या मदतीला असतो, असं देखील ते म्हणत होते। अत्यंत खोटी मला असं वाटतं ही स्टेटमेंट आहे आणि त्यांना असं वाटतं की खोटं बोला पण रेटून। कोरोनाच्या काळात अख्खा वेळ तुम्ही कुठे होता हे पहिले सांगा। हॉस्पिटलची बिलं कमी करायला मनसे होती, जेव्हा हॉस्पिटल वारंवार भरमसाठ बिल लोकांना आकारत होतं तेव्हा आंदोलन कोणी केलं? मनसेनी केलं। रेल्वेमध्ये लोकांना बसायला देत नव्हते तेव्हा आंदोलन कोणी केलं? मनसेनी केलं। लोकांना हॉस्पिटलमध्ये जागा मिळत नव्हती त्यावेळेला लोकांना जागा मिळवून देण्याचं काम कोणी केलं? मनसेनी केलं। तुम्ही आम्हाला प्रश्न विचारताय, पहिले तुम्ही कुठे होतात त्याचं उत्तर द्या। काल 2 उमेदवार जाहीर झाल्यानंतर देखील संजय राऊत असं म्हणतायत की आम्हाला वाटलं की येत्या काळामध्ये विधानसभेमध्ये कोणाला तरी राज ठाकरे विधानसभेमध्ये पाठिंबा देतील, असं वक्तव्य केलेलं आहे। कारण की 225 ते 250 जागा लढतील असं राजसाहेबांनी स्वतः जाहीर केलेलं आहे। तरी देखील नाही, संजय राऊतांचा बुद्ध्यांक कमी आहे त्यामुळे त्यांचं आकलन कमी आहे। शेवटचा प्रश्न, काल राजसाहेब जेव्हा धाराशिवच्या दौऱ्यावर होते त्यावेळेस ते ज्या हॉटेलमध्ये थांबले होते त्या हॉटेलमध्ये मराठा आंदोलक गेले होते, घोषणाबाजी वगैरे करत होते। त्यावरती अमोल मिटकरी म्हटलेत की 7-12 कोणाच्या नावावर नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे। अमोल मिटकरींसोबत रोहित पवारांनी देखील टीका केलेली आहे, याकडे कसं पाहता? मुळात असं आहे, कालचे जे आंदोलक होते बरोबर, त्यातले आता लोकांचे सोशल मीडियावर फोटो व्हायरल व्हायला लागलेत, ते तुम्ही बघितले असतीलच। एक आहे पवारसाहेबांच्या गटातला पदाधिकारी, एक आहे उद्धव ठाकरेंच्या गटातला पदाधिकारी। त्यामुळे ते आंदोलन कशाने प्रेरित होतं? आणि बरं, राजसाहेबांनी भूमिका स्पष्ट मांडलेली की जर मराठी म्हणून लोकांना नोकऱ्या दिल्या किंवा त्यांना शिक्षणाची व्यवस्था केली, मराठी म्हणून जर 100% प्रेफरन्स मिळाला तर आरक्षणाची गरज नाही। काय चुकीचं बोललं? बरं, आज नाही बोललेत ते, याच्या आधीही त्यांनी ही भूमिका स्पष्ट केली आणि हीच भूमिका सन्माननीय बाळासाहेबांनी सुद्धा मांडली होती। आमच्याशी बातचीत केल्याबद्दल आपण पाहतोय की काल धाराशिवमध्ये जे आहे ते मराठा आंदोलक जे आहे ते हॉटेलमध्ये गेले होते आणि राजसाहेबांनी अगोदरच जे आहे ते आपली भूमिका मांडलेली आहे, अशी प्रतिक्रिया जी आहे ते मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिलेली आहे। कॅमेरामन संतोष कदमसह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।